हे म्हातारे, तुझ्या मुलीचा फोन आला आहे. तुझ्या नातवाचा वाढदिवस आहे, त्यामुळे तुला लेकीच्या घरी जावं लागेल. परंतु जास्त दिवस नाही, 2च दिवस. आणि तिकडे जाऊन जर तू काही आपल्या घरातील गोष्टी सांगण्याचा तुझ्या मुलीला प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. गीताताईंना त्यांची सून मीरा खूप कडक शब्दांमध्ये सांगत होती. कारण गीता त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता, त्यामुळे गीताताईंच्या मुलीने त्यांना निरोप पाठवला होता. परंतु गीताताईंची सून मीराने सांगितलं होतं, घरातील काम करायला कामवाली बाई नाही, त्यामुळे लवकरात लवकर 2 दिवस लेकीच्या घरी राहून 3ऱ्या दिवशी इथे घरात काम करायला यायचं. गीताताई प्रवास करत असताना त्यांना हे सगळे शब्द त्यांच्या सुनेची आठवत होते आणि त्या मनामध्ये विचार करत होत्या, काय होते एकीकडे मी आणि काय अवस्था झाली आहे आता माझी. बोलावं कोणाला आणि सांगावं कोणाला. शेवटी आपलेच दात आणि आपलेच ओठ आहे. परंतु एक दिवस जेव्हा हे सगळं मीराचं आणि तिच्या नवऱ्याचं वागणं गीताताईंच्या डोक्यावरून गेलं, तेव्हा गीताताईंना ते सहन झालं नाही आणि त्यांनी असा एक निर्णय घेतला की त्यामुळे त्यांचं आयुष्य सुखकर झालं आणि मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्याला ग्रहण लागलं. अगं आई, तुला काय माझ्या घरी येण्यासाठी विचार करण्याची गरज आहे का? हे बघ, तू बिनधास्तपणे ये, कधीही ये, कारण आता ह्या घरावर तुझ्याच मुलीचं राज्य आहे. माझ्या मर्जीशिवाय या घरातील पान देखील हलत नाही. या घरामध्ये मी जे बोलते तेच होते. आणि विशेष म्हणजे माझी सासू मी काही सांगण्याआधीच निमूटपणे घरातील सर्व कामे करते. तुझी ती कसलीच गैरसोय होणार नाही याची काळजी मी घेईल. त्यामुळे तू फक्त इकडे ये आणि तुला वाटेल तितके दिवस तू आता इथे राहा. आणि तिकडचे म्हणशील तर रजनी वहिनी आहे की घर सांभाळायला. अगं, तिची सुद्धा सासरबद्दल तुमच्या घराबद्दल काहीतरी जबाबदारी आहे ना. मीरा आपल्या आईला सुमनबाईंना फोनवरती बोलत होती. सुमनताई म्हणाल्या, ते सर्व काही ठीक आहे मीरा, पण माझे तिथे राहणे आणि तुझ्या सासूने घरातील कामं करणे याची जावई बापूंना किती वाईट वाटेल ना. आणि त्याही पेक्षा बाबा जाऊ देतील का मला तुझ्याकडे? ते तर कोणत्या जमान्यात जगतात कोणास ठाऊक म्हणणे आहे की मुलीच्या सासरी आई वडिलांनी जाऊच नये. मीरा म्हणाली, अगं मम्मी, बाबांच्या बोलण्याकडे काय लक्ष देतेस? त्यांचं जाऊ दे. आणि तिकडे वहिनी आहे, घेईल त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी. बाबांना राहू दे तिकडे. तू ये इकडे निघून. मम्मा, आपण खूप शॉपिंग करू, फिरायला जाऊ, सिनेमा पाहू. तू म्हणशील तिथे आपण फिरून येऊ. मम्मा, मला माहित आहे ग, तू जर तिथे राहिलीस तर तुला उगाचच वहिनीला कामांमध्ये मदत करावी लागते. नाहीतर मग बाबांना राग येतो. आणि राहिली गोष्ट तुझ्या जावयाची, तर तू अजिबात त्यांची काळजी करू नकोस. त्यांना मी माझ्या मोठीमध्ये ठेवलं आहे. एवढं बोलून दोघी मायलेकी हसू लागल्या. फोन ठेवल्यावर मीरा तिच्या सासूला गीताताईंना म्हणाली, आई, माझी मम्मा येणार आहे, त्यामुळे ती येण्याआधीच गेस्ट रूम साफसफाई करून घ्या. जाळ्या जळमटे काढा आणि लादी पण पुसून काढा. हो, ही कामे झाल्यावर चिवडा करंजा करून ठेवा. रोज संध्याकाळी माझ्या आईला चहा सोबत काहीतरी खायला मिळालं पाहिजे, कारण तिला ती सवय आहे. तिचे बोलणे ऐकून गीताताई म्हणाल्या, मीरा, जेवण बनवणं, किचन आवरणं इथपर्यंत ठीक आहे, पण तुमची साफसफाई माझ्याकडून होईल. खुर्चीवर किंवा शिडीवरती चढून जाळ्या जळमटे काढणे माझ्याच्याने शक्य होणार नाही. साडीमध्ये पाय अडकून मी जर खाली पडले तर मग तुला माझी सेवा करावी लागेल. करणार आहे का?
मग माझी तू सेवा? मीरा क्षणभर विचारात पडली आणि म्हणाली, आई तुम्ही असे करा, आजपासून साड्यांऐवजी माझे जुने कपडे आहेत ते तुम्ही घालून काम करा, मग तुमचा कशातही पाय अडकणार नाही. गीताताई म्हणाल्या की काय बोलत आहेस मीरा, तू घरातील कामं करण्यासाठी आता तू माझे राहणीमान आणि माझा वेश बदलणार आहेस का ग? अगं ह्या वयात जर मी असे कपडे घातले तर ते लोकांनी पाहिले तर ते लोक काय म्हणतील? मीरा म्हणाली, तुम्ही तर असे बोलत आहात जणू काही लोक त्यांची कामधंदे सोडून तुम्हालाच पाहत बसणार आहे. तुम्ही काय स्वतःला ऐश्वर्या राय समजता की काय? हे बघा, मी जेवढे सांगते तेवढेच करा. तुम्हाला तर फक्त काम न करण्याचा बहाणा हवा असतो. आता जर घरी बाहेरून चटपटीत पदार्थ मागवले तेव्हा मात्र तुमचे वय विसरून तुम्ही लगेच खायला बसता. तेव्हा तुमच्या वयाचे भान नाही राहत का तुम्हाला? तुमचे म्हणजे असं झालं आहे, खायला कहार आणि भुईला भार. आता माझ्याकडे काय पाहत बसला आहात? मला काही सोने लागले आहे का? आणि तुमच्या कामाला लागा. तुम्हाला ठाऊक आहे ना, जर तुम्ही व्यवस्थित काम केले नाही तर तुम्हाला तुमची औषधं वेळेवर मिळणार नाही. सुनेचे बोलणे ऐकून गीताताई पटकन त्यांच्या कामाला लागल्या. आपली आई येण्याआधीच ती संपूर्ण घराची साफसफाई करून घेतली. त्यानंतर गीताताईंनी चिवडा, शंकरपाळी, करंजा सर्व काही पदार्थ बनवून ठेवले. जेव्हा सुमनताई आल्या तेव्हा मीराला खूप आनंद झाला. आपल्या मुलीने खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था अगदी पूर्णपणे चोख केली आहे हे पाहून सुमनताईंना खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी गीताताई सुमनताईंना म्हणाल्या, अरे वा विहीनबाई, माझ्या मुलीने तर तुमचा पायापालट केला आहे. काय जावई बापू, तुम्ही तुमच्या आईचे हिरो हे आधी पाहिले होते का? असे बोलून त्या हसू लागल्या. पण बिचाऱ्या गीताताई त्या कपड्यांमध्ये अस्वस्थ वाटत होत्या. पण आईपेक्षा जास्त या गोष्टीचं वाटत होतं की त्यांचा मुलगा निरंजन हे सर्व काही पाहून ऐकून देखील गप्प होता. दुसऱ्या दिवशी शेजारी राहणाऱ्या शिंदे काकू तुमच्या सुमनताईंची मैत्रीण होत्या. त्या सुमनताईंना भेटायला घरी आला तेव्हा मीरा म्हणाली, आई तुम्ही चहा पाण्याचं बघा आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत बसा. गीताताईंनी पटकन चहा बनवला आणि त्या चहाचा ट्रे घेऊन आल्या. त्यांना पाहून शिंदे काकू म्हणाल्या, हे काय गीता? गीताताई, तुम्ही चक्क चुडीदार घातला आहे. त्या म्हणाल्या, मान्य आहे की तुमच्या सुनेने तुम्हाला ॲडव्हान्स बनवले आहे, पण सलवारवर ओढणी तरी घ्यायची ना. असे बोलून शिंदे काकू आणि सुमनताई हसू लागल्या. गीताताईंच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या चहाचा ट्रे टेबलवरती ठेवून किचनमध्ये निघून गेल्या. मीराला खूप राग आला आणि ती किचनमध्ये जाऊन म्हणाली, हे काय आहे आई? ओढणी न घेताच बाहेर आलात. ऐकलं नाही का? शिंदे काकू काय म्हणाल्या? तुम्हाला जर आमच्या इज्जतीची अजिबात काळजी नाही, तुम्हाला जरा काय सूट दिली तर तुम्ही हवेमध्ये उडायला लागलेत. सुनेचे असे बोलणे ऐकून घेताना गीताताईंचे डोळे अश्रूंनी पाणवले होते आणि त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या आणि आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे पाहून म्हणाल्या, पाहताही ना हो तुम्ही, बाहेरचे आणि घरातले सर्व जर माझा अपमान करण्याची एकही देखील संधी सोडत नाही. असा माझा अपमान करत आहे, माझ्यावरती हसत आहे. मी कधीच आपल्या सुनेला कोणते बंधन लावले नाही, पण माझ्यावरती ही कसली वेळ आली आहे. माझी सून माझ्यावर बंधने लादत आहे. गीताताई आठवून लागले की त्यांचे सुद्धा मोठे कुटुंब होते. सासरी सासू, सुना, 2 दीर, नवरा होते. गीताताई ह्या घरातील सर्वांची मनमर्जी राखून मिळून मिसळून राहत होत्या. पण त्यांची सून आल्यावर 2 वर्षांनी त्यांच्या घरामध्ये भांडणं सुरू झाली. त्यामुळे घरातील लोकांनी वाटणी करून घेतली आणि ती वाटणी करण्याला भाग त्यांची सूनच होती. दामोदरराव आपल्या कुटुंबासह वेगळे राहू लागले. आपल्या कुटुंबापासून वेगळे राहण्याचे दुःख दामोदररावांना सहन झाले नाही
आणि काही महिन्यातच त्यांचे निधन झाले. ते गेल्यानंतर गीताताईंची जी अवस्था झाली होती त्याबद्दल कोणालाही काहीच माहीत नव्हते. लोक म्हणतात सासू सुनेवर अधिकार गाजवते, पण त्यांच्यासोबत उलट झाले होते. त्यांची सून त्यांना त्यांच्या इशाऱ्यावरती नाचवत होती. गीताताई सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे करत होती. गीताताईंची रात्री झोपेपूर्वीच सुद्धा त्यांना सर्व कामे संपूनच झोपायला लागायचे. सुनेने आवाज दिल्याबरोबर एका हाकेत धावत जावं लागत होतं आणि नाही गेलं तर तिच्या 2 शिव्या देखील ऐकायला लागत होत्या. घरामध्ये शांतता टिकून राहण्यासाठी त्या पूर्णपणे प्रयत्न करायचं, पण त्यांच्याकडून साधी एक जरी लहान छोटी मोठी चूक झाली तरी त्यांची सून त्यांना मोठ्या आवाजात 4 गोष्टी ऐकवायची. पण बिचाऱ्या गीताताई तरी काय करू शकणार होत्या. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांचा बीपी शुगरचा त्रास सुरू झाला. त्यासाठी त्यांना वेळेवर औषध घेणे गरजेचे होते. पण जेव्हाही कधी त्यांच्याकडून एखादे काम झाले नाही तेव्हा त्यांची सून मीरा सासूला औषधं देतच नव्हती. त्यामुळे गीताताई गुपचूप सर्व काही सहन करत होत्या. पण त्यांना दुःख एकाच गोष्टीचे होते की त्यांच्या मुलाला, आईला होणारे दुःख, त्रास त्याला काहीच का दिसत नाही, की न दिसण्याचे तो नाटक करत होता. आईला होणारा त्रास त्याला दिसत असूनही तो गप्प बसत होता. काही दिवसांनी मीराची आई पुन्हा तिच्या घरी परत गेली आणि एके दिवशी गीताताईंच्या मुलीचं, प्रतीक्षाचं, निरंजनचा फोनवरती फोन आला. ती म्हणाली, दादा, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, तर आईला माझ्या घरी पाठवून दे. बरेच दिवस झाले ती माझ्याकडे आलीच नाही. वाढदिवस झाल्यानंतर काही दिवस तिला मी माझ्याकडे ठेवून घेते. तो ठीक आहे म्हणाला, पण मीराला तिच्या सासूला कुठेही पाठवण्याची इच्छा नव्हती. कारण सासू गेल्यानंतर घरातील प्रत्येक छोटे मोठे काम कोण करणार, हा खूप मोठा प्रश्न तिच्या पुढे होता. मीरा निरंजनला म्हणाली, मी सासूबाईंना कुठेही पाठवणार नाही. तिकडे गेल्या की ते आजारी पडून येतील, मग तेव्हा काय करायचे आपण. निरंजन म्हणाला की जर तू आईला जाऊ दिले नाही तर प्रतीक्षा इथे तिच्या मुलांसोबत येईल, मग तेव्हा तू तिच्यासमोर आईकडून कामे करून घेणार आहे का. अगं, सर्व कामे तुला करावे लागतील. आणि दुसरे म्हणजे तू जर कामवाली बाई लावलीस तर तुझा खर्च वाढेल. त्यामुळे विचार कर. आईला 4-8 दिवस प्रतीक्षाकडे जाऊ दे. नवऱ्याचे बोलणे ऐकून मीराला पटले आणि मग नाईलाजास्तव मीरा गीताताईंच्या त्यांच्या नंदीच्या घरी पाठवून द्यायला लागली. लेकीच्या घरी गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी गीताताईंनी मोकळ्या हवेचा श्वास घेतला होता. गीताताईंना प्रतीक्षाकडे जाऊन आत्ता 4 दिवस झालेही नव्हते की लगेच मीरानी निरंजनला आईला घेऊन येण्यासाठी पाठवले. त्या दिवशी प्रतीक्षा आईला घेऊन बाजारात गेली होती आणि तिने आपल्या आईसाठी छान साडी घेतली आणि बरीच अशी खूप काही खरेदी केली होती. इकडे निरंजन प्रतीक्षाच्या घरी वाट पाहत बसला होता. तेवढ्यात मीराचा फोन आला. ती म्हणाली, काय झाले, किती वेळ झाला आहे, तुम्ही तिकडे गेला आहात, तिथून निघाला आहात की नाही. तेव्हा निरंजन म्हणाला, अगं मीरा, मी तिथे आईची वाट पाहत बसलो आहे, पण आई प्रतीक्षासोबत बाजारात गेली आहे. आई आणि लगेच मी आईला घेऊन येतो. त्याचे बोलणे ऐकून मीराला खूप राग आला आणि ती म्हणाली, लेकीकडे जाऊन म्हातारी चांगलीच रमली आहे वाटते, तरीच मी तुम्हाला तिला जाऊन द्यायला नको म्हणत होते, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. मीराने नवऱ्याला खूप काही सुनावले. त्यामुळे निरंजन दुःखी झाला. काही वेळाने जेव्हा प्रतीक्षा आणि गीताताई घरी आले, निरंजन रागात आला. आईला वाईट साईट बोलू लागला आणि प्रतीक्षाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बहिणीला सुद्धा
तोंड सोडून बोलू लागला. आपल्या मुलीचा होणारा अपमान पाहून गीताताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी निरंजनला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण निरंजन आईला म्हणाला, आई तू काहीच बोलू नको. आधी गुपचूप तुझी बॅग भर आणि पटकन माझ्यासोबत चल. माझ्याकडे फालतू वेळ नाही. प्रतीक्षा आश्चर्यचकित होऊन आपल्या भावाकडे पाहत राहिली. प्रतीक्षा म्हणाली, अरे दादा थांब जरा, आईला 2 घास खाऊ तरी दे. पण तरी तो आईला घेऊन गेला. जेव्हा गीताताईंनी घरामध्ये पाऊल ठेवले तेव्हा मीरा म्हणाली, हे काय आई, तुम्हाला काय वाटले होते की तिथे गेल्यावर तुम्हाला पंख आलेत? मी इथे एक काम सांगितले तर माझी कंबर दुखते, हातपाय दुखतात असे बहाणे बनवता आणि लेकीकडे गेल्यावर बाजारात फिरताना तुमचे हातपाय दुखले नव्हते का? म्हणजे याचा अर्थ तुम्ही इथे फक्त नाटक करता. मला सांगा, तुमची मुलगी तुम्हाला आयुष्यभर तिच्याकडे ठेवून घेणार आहे का? आणि असे असेल तर सांगा तिला जाऊन, आणि जा तिच्या घरी राहा आणि ठेवून घे म्हणावं तिला, आईला सासरी. त्यानंतर मीरा निरंजनला म्हणाली, मी सांगते ना, नक्कीच तुमच्या बहिणीने या म्हातारीचे कान भरले असतील, म्हणूनच त्यांची तिथे 2 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहण्याची हिंमत झाली. आधीच गीताताई प्रतीक्षाच्या घरी निरंजन त्यांच्याशी जो काही वागला त्यामुळे खूप दुःखी होत्या, आणि आता घरी येताच सुनेचे असे बोलणे टोमणे ऐकून त्यांचे डोळे अश्रूंनी भरले आणि त्या रडू लागल्या होत्या. इकडे प्रतीक्षाला आई उपाशी गेल्यामुळे आणि भाऊ आईशी ज्या पद्धतीने बोलला वागला याचे खूप वाईट वाटत होते, आणि भावाचाही राग आला होता. म्हणूनच याचा जाब विचारण्यासाठी तिने माहेरी जाण्याचे ठरवले. काही वेळातच प्रतीक्षा तिच्या नवऱ्यासोबतच माहेरी पोहोचली. तिला पाहून मीरा म्हणाली, घ्या आली बघा आता, यांना कोणी बोलवलं आहे म्हणून नवऱ्याला घेऊन आली आहे. अहो ताई, तुम्ही आम्हाला सुखाने जगू देणार आहे की नाही? तुमच्या आईला इथे घेऊन एकही दिवस झाला नाही की लगेच तुम्ही आलात. तुम्ही एक काम करा, तुमच्या आईला तुम्ही कायमची तुमच्या सासरी घेऊन जा, म्हणजे तुम्हाला इकडे यायचा त्रास नको आणि आमची ही डोकेदुखी कायमची जाईल. प्रतीक्षा म्हणाली, वहिनी तू काय असं बोलत आहेस? आज दादा सुद्धा आईसोबत खूप वाईट वागला आणि उद्धटपणे काहीही बोलत होता. तुम्ही काय समजले आहे माझ्या आईला? आणि वहिनी तू आईसोबत नेहमी अशीच का वागते? तिथेच मीराचा मुलगा यश उभा होता. तो म्हणाला, आत्या मम्मी तर नेहमीच आजीसोबत अशीच रागवून बोलत असते, त्यात काय नवीन आहे का? त्याचे बोलणे ऐकून मीराने तिच्या मुलाला चिमटा काढला. ती म्हणाली, तुला मध्ये बोलायला कोणी सांगितले आहे? हे नक्कीच तुला तुझ्या आजीनेच शिकवले असेल. चल जा तू तुझ्या खोलीत निघून, नाहीतर हातपाय बांधून ठेवीन तुझे. यश तेथून रडत रडत निघून गेला. प्रतीक्षा म्हणाली, वहिनी लहान मुलं निरागस असतात, ती कधीच खोटं बोलत नाही. तू रोज काय पाहतो तेच तो बोलला ना. आणि विशेष म्हणजे मी असं ऐकलं होतं की सासू सुनेवर बंधनं घालत असते, पण तर इथे उलटी गंगा वाहत आहे. माझ्या आईचे येणे जाणे, तिने साडी नेसायची की ड्रेस घालायचा, तिने काय खायचं काय नाही, हे सर्व आता तू ठरवणार आहे का? हद्द झाली तुझी. आणि वहिनी हे विसरू नकोस की ती तुझी सासू आहे, तू तिची सासू नाही. आणि दादा, तू माझ्या घरी येऊन आईसोबत जे काय वागला ते योग्य होतं का? इथे वहिनी आईला कशी बोलते आहे, तरी सुद्धा तू गप्प बसला आहेस. मला समजत नाहीये की ह्या घरात नक्की काय चालू आहे. बाबा काय गेले, घराचा कायापालट झाला. प्रतीक्षाच्या नवऱ्याने कमलेशने सुद्धा निरंजनला समजावलं. तो म्हणाला, निरंजन दादा, माझे तुमच्यामध्ये बोलणे योग्य नाही, पण तुम्ही आईसोबत खूप कठोर आणि कठीण वागत आहे, हे तर योग्य नाही ना. अहो शेवटी त्या तुमच्या आई आहेत, त्यांना तुम्ही घरामध्ये जे काय वागणूक देता ती योग्य नाही. निरंजन काही बोलणार त्याआधीच मीरा म्हणाली, हे बघा भाऊ, आमच्या घरामध्ये तुम्ही लक्ष घालण्याची काहीच एक गरज नाही. तुमच्या घरी तुमची बायको
तिच्या सासू सासऱ्यांसोबत कशी वागते हे विचारायला आम्ही येतो का? आणि आम्ही आमच्या सासूला कसे ठेवतो याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. आणि जर एवढीच काळजी वाटत आहे ना तर घेऊन जा ह्या डोकेदुखीला तुमच्या घरी, नाहीतर इथे तरी तिचा काय उपयोग आहे. मीराचे बोलणे ऐकून कमलेश पुढे काहीच बोलला नाही. पण आज गीताताईंच्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि त्यांनी मीराच्या मुस्कटात मारली आणि म्हणाल्या, आज मला माझाच राग येत आहे की मी तुला या घरची सून म्हणून का पसंत केलं असेल. अगं, माझ्या जावयाला उलट उत्तर देतेस. तुझी लायकी तर आहे का त्यांच्यासमोर उभे राहण्याची? आणि माझ्या मुलीचा मोठेपणा बघ. ती मला बाजारामध्ये तुम्हा लोकांसाठी गिफ्ट आणण्यासाठी घेऊन गेली होती. 3000 रुपयांची साडी घेतली आहे तिने तुला. तू आणि तुझा नवरा हा प्रतीक्षाच्या माहेरी आल्यावर साडीचे तर सोड, पण साधी चोळी बांगडीही करत नाही. असं सणामुळे बाजारात आज खूप गर्दी होती, त्यामुळे मला घरी यायला उशीर झाला आणि मी तू सांगशील तसे वागायला बांधील नाही, हे लक्षात ठेव. आजपर्यंत मी गप्प बसले कारण तुझ्याशी भांडण घालायला नको. मला माझ्या मुलाचा सुखी संसार पाहायचा होता, त्याचा संसार मोडायचा नव्हता. अगं, बाहेर जाऊन बघ. लोक आपल्या सुनेला त्यांच्या घरातील नवीन नियम कायदेशीर त्यांच्यावरती बंधने लादतात, पण मी तुझ्यासोबत तसे काहीच केले नाही. खरे तर सुनेला मुलीसारखं मानलं, हीच माझी खूप मोठी चूक झाली. तू सांग, आजपर्यंत मी तुझ्यावर कधी रागवलोय, कधी सासूगिरी केली आहे का? पण तरी देखील तू माझ्यावर हक्क गाजवत राहिलीस. खरे तर मला असे वाटते की मी माझ्या मुलाला संस्कार देण्यात कमी पडले, कारण संस्कारांची गरज फक्त सुनेलाच नाही तर मुलाला सुद्धा हवी असते. कारण एखादी मुलगी लग्न होऊन सासरी आल्यानंतर तिच्या पायात संस्कार आणि रूढी परंपरांच्या वेड्या घालतात, पण मुलगा मात्र लग्नानंतरही तसाच राहतो. थोडक्यात काय तर सून आणि मुलगा दोघांनाही लग्न झाल्यावर घरातल्या माणसाशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे कळलं पाहिजे, याची जाण असली पाहिजे. आणि काय रे निरंजन, तुझं लग्न काय झालं, बायको काय आली म्हणजे आईची गरज संपली का? म्हणून तू बायकोला घाबरून मला त्रास देत आहे, मला असं उद्धटपणे बोलत आहे. मी बोलत नाही, सर्व काही सहन करते. याचा अर्थ असा नाही होत की मी तुम्हाला घाबरते. आणि काय ग मीरा, सुनेने सासूला नियमांच्या जाळ्यात अडकवणे हे योग्य आहे का? उद्या तुझी भाऊजई तुझ्या आईसोबत अशीच वागली तर ते तुला चालेल का? मी तुला सुटका दिली म्हणून तू माझ्या मुलीसमोर आणि जावयासमोर काहीही बोलशील? निरंजन म्हणाला, आई, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलायची? विसरू नकोस, ह्या घराची सर्व जबाबदारी ती सांभाळते. त्याचे बोलणे ऐकून गीताताईंनी निरंजनच्या एक मुस्काटात मारली आणि म्हणाल्या, याला तू जबाबदारी म्हणतोस? मला सांग, तुम्ही दोघे घरासाठी काय खर्च करता? वरच्या 4 खोल्यांचे भाडे येते, त्यातून घर खर्च चालतो. माझी मुलगी आणि जावई इथे कधीतरी येतात, पण तुझी सासू तर इथे नेहमीच येत असते आणि 2-2 महिने ह्या घरात राहते आणि इथून जातानाही मग माझ्यावर किंवा माझ्या मुलीवर तुम्ही काय खर्च करता? मी आता गप्प बसणार नाही. हे घर माझे आहे, जे तुम्ही दोघांनी माझ्याकडून जबरदस्तीने हिसकावून घेतले आहे. निरंजन, आता मला स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे, मोकळा श्वास घ्यायचा आहे. कुठवरही मी तुझ्या बायकोच्या तालावर नाचत राहू. आता मी माझ्या मर्जीने जगणार आहे, कारण हे घर आणि ही संपत्ती माझी आहे. जर तुम्हाला माझ्या आणि नियमानुसार चालायचे असेल, वागायचे असेल तरच इथे राहा तुम्ही, नाहीतर तुम्ही हे घर सोडून निघून जाऊ शकता. या घराची दारं नेहमी तुमच्यासाठी उघडी आहेत. प्रतीक्षा म्हणाली, आई शांत हो, रागामध्ये घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा असतो. मीरा म्हणाली, हे बघा, आग लावून आता विझवण्याचा प्रयत्न अजिबात तुम्ही करू नका. अहो भाऊ, तुम्ही तुमच्या बायकोला इथून का घेऊन जात नाही? तुम्ही आल्यामुळेच आज हे भांडण झालं आहे. बहुतेक आमची प्रॉपर्टी बघून
तुमच्या मनामध्ये लालच आणि लोभ निर्माण झाला आहे, म्हणूनच आमच्या घरातील भांडणे पाहत थांबला आहात. गीताताई म्हणाल्या, खबरदार मीरा, यापुढे एक शब्द जरी बोललीस तर. निरंजन, समजावून सांग तुझ्या बायकोला, नाहीतर धक्के मारून मी तिला या घराच्या बाहेर काढेल. खरे तर माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या समोर थांबण्याची तुमची सुद्धा लायकी नाही. आणि प्रतीक्षा, पाहिलंस का बाळा, तू यांच्याकडे घेऊन बोलत होतीस ना, पण लोक तेवढ्या लायकीचे नाहीत ग. निरंजन म्हणाला मीराला, हळू आवाजात म्हणाला, शांत हो मीरा. रागात आईने जर टोकाचा निर्णय घेतला तर मग आपले खूप अवघड होईल. आणि हो, भाऊजींना काही बोलू नकोस. तुला ठाऊक आहे ना, ते वकिलाने पेशाने वकील आहे. मीरा मोठ्या आवाजात म्हणाली, अरे वकील असतील ते त्यांच्या घरी, आपल्या घरच्या गोष्टींमध्ये ते हस्तक्षेप कसे करू शकतात. आणि विसरू नकोस की माझे बाबा सुद्धा एकेकाळी वकील होते. आता मीही बघते हे लोक माझे काय वाकडे करतात. गीताताई मीराचा हात पकडला आणि तिला दारापर्यंत ओढत नेऊन गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तू आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घरातून. तुम्ही दोघांनी माझी जी काही फसवणूक केली, ती मला काही वागणूक दिली, त्यामुळे मी तुम्हाला जेलमध्ये पाठवू शकते. एवढे बोलून गीताताईंनी पटकन पोलिसांना फोन लावला आणि आपल्या मुलाला आणि सुनेविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार केली. गीताताईंचा जावई आणि त्यांची मुलगी प्रतीक्षा त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या मात्र आपल्या निर्णयावरती ठाम होत्या. त्या म्हणाल्या, माझ्या नवऱ्याची या समाजामध्ये खूप इज्जत होती. जर हे दोघे जण कुठेही भटकताना दिसले तर लोक नावं ठेवतील. त्यामुळे मी ह्या दोघांसोबत इतकीही कठोर वागणार नाही जितके ते माझ्यासोबत वागले आहेत आणि चुकीचं वागले आहेत. मी त्यांच्यासोबत राहणार नाही, पण वरच्या मजल्यावरील 2 खोल्या त्यांना राहायला देईल. पण त्या बदल्यात मी त्यांच्याकडून भाडे घेईल. त्यांना ह्या 2 खोल्यांची भाडे द्यावे लागेल आणि त्यांच्या मागच्या बाजूनेच येणे जाणे होईल. आणि यापुढे जर ह्या दोघांनी कधी मला मोठ्या आवाजात बोलले किंवा मला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तर मी ह्यांना त्या घराच्या बाहेर काढेल. आज गीताताईंचे हे रूप पाहून प्रतीक्षाला आणि कमलेश त्यांचे जावई देखील चकित झाले होते. पण तरीही मीराचा म्हणजे त्यांच्या सुनबाईचा राग काही कमी झाला नव्हता. निरंजनने खूप समजावले. तो म्हणाला, आईने जर आपल्याला हकलवून लावले तर तुला ठाऊक नाही, आपल्याला भाड्याची 1 रूम घेऊन राहायला किती खर्च येईल. आणि वरून लोक आपल्यावर थुकतील, नावं ठेवतील, ती गोष्ट वेगळीच आहे. आजपर्यंत लोकांना ठाऊक नव्हतं. ती जर आपण भाड्याने राहू लागलो तर लोकांना लगेच समजेल ग मीरा. आता तरी वास्तव परिस्थिती पहा आणि शहाण्याने हो म्हण. शेवटी मीराला निरंजनचे बोलणे ऐकावे लागले आणि दोघांना आपले सर्व सामानांच्या खोलींमध्ये घेऊन जावे लागले. आता निरंजन दर महिन्याला आईला 2 खोल्यांचे भाडे देत होता. हळूहळू जेव्हा मीराला सर्व संकटांना सामोरे जावे लागले आणि घराच्या सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावरती पेलवायला लागल्या, तेव्हा तिला ते शक्य झालं नाही. तेव्हा तिने तिच्या आई वडिलांकडे मदत मागितली. तेव्हा वडिलांनी तर तिला मदत करण्यास साफ नकार दिला आणि तिच्या आईने तर अशी पलटी मारली की आपल्याला एक मीरा नावाची मुलगी आहे याचा ती विसरच पडली होती. त्यामुळे मीराला आता चांगले समजले की ह्या जगात कोणीही कोणाचे नसते. जर वेळ चांगली असेल तर सर्व माणसे आपली असतात, पण वेळ वाईट असेल तर कोणीही आपल्याला साथ देत नाही. पण ज्या सासूवरती निर्बंध लादली होती तिने तर कधीच तिला कोणत्याही गोष्टीसाठी नकार दिला नव्हता, पण तिच्यासारख्या आईने मात्र तिला खरे रंग दाखवले होते. आता गीताताई एकट्या आनंदाने जगत होत्या. त्यांनी घरातील सर्व कामांसाठी एक कामवाली बाई ठेवली होती. गीताताईंची मुलगी आणि जावई सुद्धा त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होते. अधूनमधून विचार करण्यासाठी घरी यायचे. गीताताईंनी आपल्या संपत्तीतील काही हिस्सा अनाथ आश्रमाला दान दिला आणि शिल्लक राहिलेल्या संपत्तीचे 2 समान भाग केले. त्यातील एक हिस्सा त्यांनी आपल्या नातवाच्या म्हणजे यशच्या नावावरती केला आणि दुसरा हिस्सा आपल्या मुलीला दिला. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? गीताताईंनी आपल्या एकुलत्या एका मुलीला
मुलाला प्रॉपर्टीमधून बेदखल केले हे योग्य केले की अयोग्य? त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला प्रॉपर्टी द्यायला हवी होती की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा। आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।